जे पाहिजे ते मिळवण्यासाठी धडपड करूनही ती गोष्ट मिळत नाही आहे, किंवा आयुष्यात एखादं असं दुःख आलंय ज्यामुळे इतर कामातही तुमचं लक्ष लागत नाही आहे आणि कष्ट करूनही हवे ते यश मिळत नाही आहे, तर हे सगळं मिळवून देण्याची ताकद 17 सेकंदांमध्ये आहे. तुमच्या मनात आता असा विचार नक्कीच आला असेल की ज्या गोष्टीवर महिनोन-महिने मेहनत घेऊनही जी गोष्ट मिळू शकत नाही आहे ती केवळ 17 सेकंद कसं काय मिळवून देऊ शकतात. प्रसिद्ध अमेरिकन लेखिका अब्राहम हिक्स यांच्या मते आपल्याला हव्या त्या गोष्टी संबंधित विचाराला आपण 17 सेकंदांपर्यंत स्थिर करू शकलो तर आपल्यामध्ये त्या गोष्टी संबंधित सकारात्मक ऊर्जा निर्माण होते आणि या ऊर्जेची ती गोष्ट प्रत्यक्षात घडून यायला मदत होते. एखाद्या विचाराला मनात स्थिर करणं अवघड वाटत असलं तरीही योग्य पद्धतीचा उपयोग करून आपण आपल्याला हवा तो विचार मनात स्थिर करू शकतो. जी गोष्ट आपल्याला प्रत्यक्षात आणायची आहे अशा गोष्टी संदर्भात फक्त एका वाक्यात एक इच्छा निश्चित करायची. उदाहरणार्थ, जर आपल्याला स्वतःचं वजन कमी करायचे आहे तर माझं वजन कमी झालंय. मनात शांतता आणि समाधान हवं असेल तर माझं मन शांत आणि समाधानी झालंय. ठरवली गेलेली गोष्ट वर्तमानात घडत आहे आणि ती आपण प्रत्यक्षात अनुभवत आहोत. या दृष्टीनेच त्या गोष्टी संदर्भात विचार करायचा. नेमकं कोणत्या इच्छेची 17 सेकंद उजळणी करायची आहे हे ठरल्यानंतर एक जागा आणि विशिष्ट वेळ निश्चित करायची. माझ्या मते सकाळची वेळ अत्यंत उत्तम आहे. निवडलेली जागा ही तुमची अभ्यासाची खोली किंवा गच्ची असू शकते. 17 सेकंदांवरून 34 सेकंदापर्यंत, 34 सेकंदावरून 51 सेकंदापर्यंत आणि 51 सेकंदापासून 68 सेकंदांपर्यंत अशी या इच्छेची 68 सेकंदांपर्यंत उजळणी करायची आहे. ही प्रक्रिया करताना टायमर स्टॉपवॉच या ॲपचा उपयोग करणं आपल्याला फायदेशीर ठरतं. स्टॉपवॉचमध्ये 17 सेकंद वेळ निश्चित करून आपल्याला 17 सेकंदांची 4 चक्र पूर्ण करायची आहेत, म्हणून 4 इंटरव्हल्स सेट करायची. पाहिजे त्या गोष्टीसंदर्भात एका वाक्यात इच्छा निश्चित झाली, ही प्रक्रिया अंमलात आणण्याची जागा आणि वेळ निश्चित झाली आणि टायमर स्टॉपवॉचमध्ये 4 इंटरव्हल सेटिंग पण झाली. ही प्रक्रिया नेमकी कशी अंमलात आणायची हे मी उदाहरण देऊन समजावून सांगते. ठरवलेल्या जागी आसनस्थ झाल्यानंतर आणि टायमिंग सेटिंगमधून 4 इंटरव्हल सेट केल्यानंतर आपल्याला ठरवलेल्या जागी डोळे बंद करून शांतपणे बसायचं आहे. 17 सेकंदांची पहिली स्टेप. एक वाक्य इच्छा. मी माझ्या मनात शांतता आणि समाधान अनुभवते आहे. ही कृती चालू असताना आपण ठरवलेल्या विचारासोबतच अपूर्ण राहिलेली कामं, दिवसभरात घडलेल्या आनंददायक किंवा दुःखदायक गोष्टींचे विचार मनात येऊ लागतील. पण हे असं इतर विचारांचं येणं काही दिवसांपुरतंच असेल. आपल्याला त्या विशिष्ट जागेची, वेळेची सवय झाली की ठरवलेल्या विचाराव्यतिरिक्त कोणताच दुसरा विचार मनात येणार नाही. या कृतीमधील दुसऱ्या स्टेपमध्ये याच विचारासंबंधित दुसरा विचार जोडायचा. उदाहरणार्थ, मी माझ्या मनाची शांतता मिळवली आहे. या कृतीमधील तिसरी स्टेप. या स्टेपमध्ये या 2 विचारांचीच उजळणी करायची आहे. म्हणजे मी माझ्या मनाची शांती मिळवलेली आहे. मी माझ्या मनात शांतता आणि समाधान अनुभवते आहे. आणि सर्वात शेवटी 4थ्या स्टेपमध्ये याच विचारांची उजळणी करायची. अशी 68 सेकंदांची ठरवलेल्या वेळी, ठरवलेल्या ठिकाणी करत असलेली कृती आपल्या आयुष्यात अडकून पडलेली, जी आपल्याला त्रासदायक ठरत आहे अशी गोष्ट सोडवण्यासाठी आणि पाहिजे असणारी प्रत्येक गोष्ट मिळवून देण्यासाठी सक्षम असेल.